भोंदूबाबा खराचं प्रकरण दिवसेंदिवस वाढत चाललेलं आहे। पोलीस SIT एकीकडे तपास करते, दुसरीकडे नवनवीन फोटोज समोर येतात। आपल्यासोबत ज्योतिताई गायकवाड आहेत, धारावीच्या आमदार आहेत काँग्रेसच्या। ताई, कशा पद्धतीनं पाहता बऱ्याच महिलांचे व्हिडिओज फोटोज समोर येत आहेत आणि राजकारण्यांवर सुद्धा आरोप होत आहेत की त्यांची पण चौकशी झाली पाहिजे। बघितलं ह्या गोष्टीच्या बघितल्या काल जेव्हा मुख्यमंत्री साहेब सांगत होते तेव्हा अक्षरशः अंगावर काटा येत होता आणि एवढं किळसवाणं होतं या सगळं की ह्या माणसाला जास्तीत जास्त खूप मोठी शिक्षा झाली पाहिजे आणि सगळ्यांवर वचक बसला पाहिजे। आणि ह्यांना ज्यांनी सपोर्ट केला, जे राजकारणातले असो किंवा बाहेरचे असो, जे कोणी असेल त्या सगळ्यांचा पर्दाफाश झाला पाहिजे आणि त्यांच्यावर सुद्धा कारवाई झाली पाहिजे। कारण जेव्हा वेळेस त्यांनी पत्रकारांना, काही लोकांनी पत्रकारांवर जर ॲक्शन घेतली नसती तर ह्या आणि उलट त्यांच्यावर समोटं दाखल करण्यापेक्षा ह्या व्यक्तीवर जर समोटं दाखल केलं असतं तर किती महिला वाचल्या असत्या, आपल्या किती भगिनी असते ज्यांचं आयुष्य उद्ध्वस्त झालं नसतं, ज्यामध्ये लहान मुली आहेत, वृद्ध महिला आहेत, मध्यमवयीन महिला आहेत, या सगळ्यांचा विचार केला तर हे किती चुकीचं होत आहे। आणि त्याला काही राजकारणी लोकांनी पाठीशी घातली, ते सुद्धा महिलेनी आणि त्याच्याबरोबर असल्या किती लोकांनी। तर खरंच हे खूप निंदनीय आहे, खूप घृणास्पद आहे आणि ह्याचा खरंच आम्ही निषेध करतो आणि ह्याच्यावर खरंच खूप मोठी फाशीची शिक्षा जरी त्या व्यक्तीला झाली पाहिजे अशी आम्ही मागणी करतो। विजय वडेट्टीवार यांनी म्हटलंय की त्याचा एन्काउंटर सुद्धा होऊ शकतो। जनक्षोभ वाढत चाललेला आहे, तुम्हाला पण असं वाटतं? पण एन्काउंटर नाही झाला पाहिजे। काही आपल्याला अक्षय शिंदेची केस माहिती आहे, एन्काउंटर करून बाकीच्या तुम्ही पुरावे नष्ट करताय, बाकीच्या आरोपींना तुम्ही शरण देताय, त्यांना हे देताय तुम्ही, ते जे करण्याचं काम आहे ते होऊ नये, त्याचा एन्काउंटर होऊ नये, त्याच्याकडून सगळी माहिती घ्यावी, त्याच्याकडून सगळ्यांची धागेदोरे घ्यावे आणि सगळ्यांना शिक्षा व्हावी ही आमची अपेक्षा आहे। खरात बाबा अतिशय भोंदू होता आणि अंकतज्ञ असल्याचा तो दावा करायचा, अंकशास्त्रात तज्ज्ञ असल्याचा, पण गणितातच नापास झाला होता अशी नोंद सापडते। तुम्ही पण प्रोफेसर राहिलेले आहात, अशा पद्धतीचं कधी प्रकरण तुम्ही पाहिलं होतं का? नाही, खूप विचित्र आणि विकृत आहे। अघोरी माणूस होता तो, अघोरी काय हे करायचा, त्यावर महिलांवर एवढा अत्याचार करायचा, ज्या विवाहित महिला आहेत, ज्या लहान मुली आहेत अशांवर सुद्धा अत्याचार, म्हणजे किती विचित्र आणि विकृतपणाचा कळस त्यांनी गाठला आणि किळसवाणी घटना आहेत ह्या। म्हणजे त्या माणसाला काय शिक्षा द्यावी अशी खरंच आम्ही विचार करतोय की 4-4 फाशी द्यावी आणि परत असा कोणी भोंदू बाबा, विकृत बाबा तयार होऊ नये ह्याची या सरकारने काळजी घ्यावी, आम्ही अशी विनंती करतो। आणि लोकांमध्ये, मुलांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन वाढवा, अंधश्रद्धेला खतपाणी देऊ नका, वैज्ञानिक दृष्टिकोन वाढवा आणि महिलांचं ह्या पुनर्वसन करा असं आम्ही अपेक्षा करतो। नक्कीच ताई, या सगळ्या घटना घडतात, याला जबाबदार कोण आहे? ह्याला जबाबदार त्या व्यक्ती आहेतच, त्याच्याबरोबर ज्या आताच्या सध्या जे परिस्थिती निर्माण केलेली गेली आहे, एक जो धार्मिक जास्त पगडा लोकांच्या मनावर पाडला गेला आहे तो सुद्धा कुठेतरी कारणीभूत ठरतो। म्हणूनच मी आता म्हटलं की वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवा, मुलांना वैज्ञानिक दृष्टिकोन द्या, महिलांचं अंधश्रद्धा निर्मूलन करा, जो अनिशी जी हे चालते त्यांची मोहीम, त्या मोहिमेला तुम्ही सपोर्ट करा आणि ती मोहीम महाराष्ट्रभर चालवा। कारण आम्ही त्याच विचारातून आलेले लोक आहोत। माझे बाबा जेव्हा सत्यशोधक व्याख्यान मला घ्यायचे तेव्हा श्याम मानवचे आम्ही तिथे हे झालेले होते, लेक्चर झाले होते, आम्ही अशा वातावरणात वाढला तर त्या महिलांना सुद्धा त्या गोष्टीचे कळलं पाहिजे। शाप दिल्याने कोणी मरत नाही हे त्यांना कळलं पाहिजे, शाप दिल्याने तुमची मुलं मरणार नाही, शाप दिल्याने तुमचा नवरा मरणार नाही आणि त्याच्यावर तुम्ही हे केलं पाहिजे, विरोध केला पाहिजे आणि हे त्या महिलांना कळत नाही आणि ते त्यांना कोणी सांगितलं पाहिजे, त्या सरकारच्या माध्यमातून सांगावं अशी मला अपेक्षा आहे। एक शेवटचा प्रश्न, अधिवेशनाचा आजचा शेवटचा दिवस आहे, विरोधक म्हणून तुम्ही तुमची बाजू सक्षमपणे मांडलेली आहे का? कारण सत्ताधारी म्हणतायत की विरोधकांचा सगळा कल हा भाजपमध्ये आपल्याला कधी कोण घेत आहे याकडेच होता। काही संबंध नाही आहे। तुम्हाला एवढं आता ही आतली बातमी सांगते की एवढं झालं की विरोधी पक्ष एवढे बसलेले असतात आणि एवढे आक्रमक असतात की त्या लोकांना, त्यांच्या जे सत्ताधारी पक्षांना कंपल्सरी केलं अटेंडन्स, हे माहिती आहे का? त्या का केलं आहे? कारण विरोधी पक्ष ॲक्टिव्ह आहे, विरोधी पक्ष समोर बसलेला असतो आणि प्रत्येक वेळी उत्तर देतो, उलटं बोलतो, चुकीचं झालं त्याच्यावर आक्षेप घेतोय आणि म्हणूनच आम्ही प्रत्येकजण इथे बोलत आहोत। मी तर ह्यावेळी 16-17 वेळा बोलली आहे, अजून किती वेळा बोलायचं? 20 दिवसापैकी तुम्ही जेव्हा 16-17 वेळा, आम्ही भरपूर बोललेलो आहोत आणि प्रत्येक वेळी आम्ही आक्षेप घेतलेले आहेत आणि आम्हाला असं वाटतं की महाराष्ट्र जनतेचं कल्याण व्हावं, त्यांच्यासाठी त्यांनी आम्हाला निवडून दिलेलं आहे, त्यांचे विचार घेऊन, त्यांचे विषय घेऊन आम्ही ते मांडत आहोत आणि नक्कीच आम्हाला अपेक्षा आहे की यांनी आम्हाला सत्ताधाऱ्यांनी काहीतरी न्याय द्यावा, कारण इतक्या दिवस न्याय मिळाला नाही, तर आता मिळावा अशी अपेक्षा आहे। तुमचं ऐकलं जात आहे? नाही, आम्ही तर मांडतोय, ऐकलं जाते की नाही हा त्यांचा प्रश्न, त्यांनी ऐकावा, हे त्यांनी खरं ऐकलं पाहिजे, कारण आम्ही लोकप्रतिनिधी आहे, लोकांचे विचार आम्ही मांडतो, पण आम्ही आमचे विचार नक्कीच मांडत असतो, लोकांचे विचार मांडत असतो आणि लोकांच्या ज्या काही हे आहेत, तक्रारी आहेत, ते आम्ही नक्कीच सांगत असतो। नक्कीच, धन्यवाद तुमची बातचीत केल्याबद्दल। कॅमेरा पर्सन योगेश गुरवसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।